माधव कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जन रंजना। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। श्री राम जय राम जय जय राम। 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय जय राम।
जय राधा गोविंद राधा गोविंद राधे। जय गौरानिताय 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 जय गौरानिताय। प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमा ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यस्य कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। रामनवमीच्या या उत्सवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मला असं वाटतं की हरे कृष्ण म्हणण्याऐवजी जय श्रीराम म्हणूया आपण। प्रभू श्रीरामांचं चरित्र जे सर्वांना एक आदर्श आहे,
प्रभू रामांनी जो काही सर्वांच्या समोर एक सुंदर आदर्श ठेवलेला आहे आणि या प्रभू रामचंद्रांच्या आदर्शामुळे ज्यांनी आपापल्या जीवनामध्ये प्रेरणा घेतलेली आहे त्या सर्वांचं जीवन आदर्श झालेलं आहे. आज सकाळी आम्ही एका विषयावर चर्चा करत होतो की भावना प्रधान प्रभू श्रीराम, की प्रभू श्रीराम देखील भावना प्रधान हे कसे आहेत. आपल्या सर्वांना भावना आहेत. आपल्याला दुःख होतो, कधी कधी क्रोध येतो, कधी कधी निराशा, ह्या अनेक भावना आपल्या हृदयामध्ये आहेत. भगवंतांच्या देखील हृदयामध्ये अशा भावना आहेत. भगवंत शोक करतात, भगवंत क्रोध प्रदर्शित करतात. पण फरक इतकाच आहे की भगवंतांच्या भावनेला मायेचा स्पर्श नाही आहे, आपल्या भावनेला मायेचा स्पर्श आहे. त्यामुळे भगवंत जरी क्रोधित असतील किंवा भगवंत जरी शोक प्रकट करत असतील, भगवंतांच्या जरी डोळ्यातून अश्रुधारा वाहत असतील, तर त्यांचा शोक आणि आपला शोक यामध्ये खूप मोठा भेद आहे. आज आपण या रामनवमीच्या निमित्ताने एका विशेष अशा विषयावर चर्चा करू. हा विषय असा आहे, परिपूर्ण भगवान आणि परिपूर्ण भक्त. ज्या अर्थी भगवंत हे परिपूर्ण आहेत, त्यांचे भक्त देखील परिपूर्ण आहेत. आणि रामायणामध्ये आदर्श उदाहरण आहे. एक आहे परिपूर्ण भगवान आणि दुसरे आहेत परिपूर्ण भक्त. आज ह्या दोघांचाही आपण थोडक्यामध्ये अभ्यास करू की काय परिपूर्ण भगवान आहेत आणि काय परिपूर्ण भक्त आहेत. एका संतांनी, आचार्यांनीच प्रभू रामचंद्रांचं चरित्राचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. रामो राजमनी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेना निहता निराशचरचमू, रामाय तस्मै नमः. रामानस्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽम्यहं, रामे चित्तलता भवतु मे भो राम उद्धारः. रामो राजमनी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामो राजमणी, प्रभू राम हे सर्वांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, राजमणी आहेत. सदा विजयते, आणि प्रभू रामचंद्रांचं चरित्र असं आहे की सदा विजयते. रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे. आणि या प्रभू रामचंद्रांच्या संपर्कामध्ये जेवढे आलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे. आणि म्हणून अशा प्रभू रामचंद्रांच्या दासांचा दास मी होऊ इच्छितो. कारण प्रभू रामचंद्र कसे आहेत, भो राम उद्धारः, या संपूर्ण जगाचा उद्धार करणारे असे प्रभू राम आहेत. म्हणून प्रभू रामचंद्रांचं एक नाव आहे की रामो राजमणी, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचा विजय आहे आणि जो त्यांच्या नामाचा आश्रय घेतो त्याच्याही जीवनामध्ये विजय आहे. रामे चित्तलता भवतु मे, म्हणून असं वर्णन केलं जातं की जो आपल्या चित्तामध्ये, आपल्या हृदयामध्ये या प्रभू रामचंद्रांचं स्मरण करतो तो निश्चित या भौतिक जगातून पार होऊन जातो. पहा, आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की आपण ज्या पृथ्वी तलावरती, ज्या प्रांतामध्ये किंवा ज्या देशामध्ये राहतो, ज्या देशाला संस्कृतीप्रधान देश म्हटला गेलेला आहे, आणि ज्या या देशामध्ये रामायण महाभारतासारखे मुख्य प्रमुख ग्रंथ, ज्या ग्रंथांची संपदा आपल्याकडे आहे, या ग्रंथांचा आश्रय जरी आपण जीवनामध्ये घेतला तरी आपलं जीवन यशस्वी होतं. आज महाभारताचा जर आपण अभ्यास करू, रामायणाचा अभ्यास करू, आता अनेकांच्या मनामध्ये रामायणाबद्दल अनेक प्रश्न आहेत, तो भाग वेगळा आहे. कारण अनेकांच्या मनामध्ये रामायण हे गेलेलंच नाही आहे, हृदयामध्ये रामायण गेलेलं नाही आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राबद्दल त्यांच्या जीवनामध्ये अनेक शंका आहेत. म्हणे प्रभू रामाने असं का केलं, तसं का केलं, हे असं का केलं. कित्येकांच्या मनामध्ये तरी रामायणाबद्दलच शंका आहे, म्हणे रामायण घडलं की नाही. आता या लोकांना काय सांगणार.
या कलियुगामध्ये असे काही मंदबुद्धीचे, नास्तिक प्रवृत्तीचे जे लोक आहेत, तर या लोकांना आपण त्यांच्यासमोर कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी त्यांना त्या गोष्टी पटत नाहीत. पण निश्चित आहे, जो व्यक्ती या रामायण महाभारताचा आश्रय घेतो आणि जीवनामध्ये पालन करतो, त्याला निश्चित त्याचा अनुभव येतो. श्रील प्रभुपादांनी देखील अशा अनेक नास्तिकवादी लोकांचं वर्णन केलेलं आहे, जे अधार्मिक आहेत, ज्यांचा या ग्रंथांच्यावरती विश्वास नाही आहे, गीतेवर विश्वास नाही, भागवतावर नाही आहे, रामायणावर नाही, महाभारतावर नाही, असे अनेक लोक आहेत. आणि हे असे नास्तिक लोक काही ना काही एक विवादात्मक गोष्टी बोलत असतात, जेणेकरून समोरच्या प्रजेला गोंधळून टाकण्यासाठी, की मुद्दामून असा एखादा प्रश्न काढायचा आणि काहीतरी गोंधळून टाकायचं. म्हणजे रामाने असं का केलं? मग बिचारे जे थोडा श्रद्धावान असे भक्त असतात तेही गोंधळून जातात, अरे मी याचा कधी अभ्यास केलाच नाही. मग असे कलियुगामध्ये तथाकथित विद्वान भरपूर आहेत, मुद्दामून असा काहीतरी प्रश्न काढायचा, म्हणे प्रभू रामाने असं का केलं. आता एका प्रश्नावरती फार चर्चा होते, म्हणे प्रभू रामांनी सीतेचा त्याग का केला. आता जर आपण वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करू, ह्या प्रश्नाची सुंदर उत्तरं दिलेली आहेत की प्रभू रामांचं आदर्श जीवन ते काय होतं. म्हणे प्रभू रामाने आधीच अग्निपरीक्षा करायला लावलेली असताना नंतर पुन्हा प्रभू रामांनी सीतेचा त्याग का करावा. मग काही जण असा मनामध्ये एक संभ्रम निर्माण करतात की बघा, म्हणजे जसं पत्नीव्रत असतं तसं पतिव्रत देखील असतं, ते पालन प्रभू रामांनी केलं नाही म्हणे, असं म्हटलं जातं. हे कोण म्हणतात? जे मंदबुद्धीचे लोक आहेत तेच. एकदा काय झालं, अकबर बिरबलाची कथा अशीच. अकबर म्हणाला, अरे बिरबला, मी ऐकले की तुम्ही सगळे एकादशी करता. तू म्हटला हो, आम्ही एकादशी करतो सगळे. म्हणे एकादशी सोडता कधी? म्हणे दुसऱ्या दिवशी. आणि मी असं ऐकले की तुम्ही चतुर्थी देखील करता. बिरबल म्हणाला हो, आमच्यातले काही चतुर्थी करतात. म्हणे चतुर्थी कधी सोडता? म्हणे संध्याकाळी. आता अर्थात जे चतुर्थी लोक करतात ते संध्याकाळी सोडतात. मग बिरबल, अकबराने एक असा प्रश्न बिरबलासमोर टाकला, संभ्रमात टाकणारा सगळ्यांनाच. तो म्हणाला, जर चतुर्थी आणि एकादशी एकाच दिवशी आली तर? आता विचार करा, चतुर्थी कुठे, एकादशी कुठे, किती दिवसांचा मध्ये फरक आहे. तिथीनुसार जरी बघायला गेलं तरी कधी दोन्ही एकादशी येऊ शकतील का? नाही, कधीच येणार नाही. तरी अकबर म्हणतो, समज बिरबला जर आलीच तर, म्हणजे चतुर्थी आणि एकादशी एकाच दिवशी आली तर उपवास कधी सोडणार? जर दुसऱ्या दिवशी सोडला तर चतुर्थीचं फळ मिळणार नाही, आणि जर चतुर्थीच्या संध्याकाळी सोडला तर एकादशीचं फळ नाही मिळणार, एकादशी तुटल्यासारखे होणार. मग बिरबलाने विचार केला काय उत्तर द्यायचं ह्याला आता. पण बिरबल म्हणाले, नाही तसं होत नाही राजा, कधीही ह्या दोन्हीही तिथी एका दिवशी येऊ शकत नाहीत. तरी तो म्हणाला, आल्या तर? मग आता बिरबलनी थोडंसं स्वतःचं डोकं खाजवलं, त्यांनी उत्तर दिलं, हो आमच्याकडे एक उपाय आहे म्हणे, जर दोन्हीही एका दिवशी आल्या तर सोडण्याचा उपाय आहे. म्हणे काय उपाय आहे? अकबराने लगेच विचारलं. बिरबलांनी अतिशय हुशारीने उत्तर दिलं. बिरबल म्हणाला, ज्या दिवशी चतुर्थी आणि एकादशी एकाच दिवशी येते म्हणे त्या दिवशी लोण्याचे भजे करायचे असतात. अकबर म्हणाला, मग पुढे? म्हणे लोण्याचे भजे करून अंधाऱ्या रात्री सूर्यप्रकाशात खायचे असतात. आता अकबर डोकं खाजवू लागला, म्हणाला लोण्याचे ते भजे कसे करणार? म्हणजे लोणी जर उखळत्या तेलात सोडलं तर ते वितळणार, आणि म्हणे अंधाऱ्या रात्री सूर्यप्रकाश, आणि म्हणे बिरबल हे कसं शक्य आहे? मग बिरबल म्हणतात, जेव्हा एकादशी आणि चतुर्थी येते ना तेव्हा हे शक्य आहे. तसं आजकाल असे जे मंदबुद्धीचे लोक असतात त्यांना उत्तरं देण्यासाठी आपल्या आचार्यांनी काही ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, की जो म्हणतो प्रभू रामाने असं का केलं त्यासाठी उत्तर आहे. आजकाल असे मंदबुद्धीचे लोक आहेत, त्यांनी रावणाचा जय जयकार सुरू केलेला. आता माहिती नाही रावणामध्ये काय चांगले गुण त्यांना दिसले. त्यांनी रावणाचा इतका जय जयकार केलेला आहे
की प्रभू राम की जय म्हणण्यापेक्षा रावण की जय सुरू केलेलं आहे. तर यासाठी शास्त्र चक्षु हा भाग आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे, की शास्त्र चक्षुने जर आपण शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला समजेल की प्रभू राम कोण होते, सीतामाता कोण होती, त्यानंतर रावणाचा स्वभाव काय होता, त्याचा दृष्टिकोन काय होता पाहण्याचा. वाल्मिकी मुनींनी रामायणामध्ये या सगळ्या गोष्टींचं सविस्तर सुंदर वर्णन केलेलं आहे, फार सुंदर वर्णन केलेलं आहे. एक एक गोष्ट ते अतिशय सुंदर पटवून देतात. सुरुवातीपासून जर आपण बालकांड बघितलं, प्रभू रामचंद्रांचं अवतरण होण्यापूर्वीचा काळापासून ते उत्तरकांडापर्यंत, म्हणजे राम विजयोत्सव झाल्यानंतर पुन्हा अयोध्येचे राजा म्हणून प्रभू राम प्रस्थापित झाल्यानंतर सगळ्या गोष्टी सुंदर आणि सविस्तर वर्णन करून ठेवलेल्या आहेत. फक्त शास्त्र चक्षु महत्त्वाचे आहेत. म्हणून या कलियुगामध्ये कितीही लोकांनी स्वतःचे मतं, स्वतःचे विचार टाकून संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या सर्वांना एक मोठा आश्रय आहे गीता, भागवत, रामायण, महाभारत. यांचा जर आपण सखोल अभ्यास करू तर एकेका प्रश्नांची उत्तर आपण सडेतोड देऊ शकतो. म्हणून आज हा जो विषय आपण घेतलेला आहे, परिपूर्ण भगवान आणि परिपूर्ण भक्त, यावर थोडासा आपण प्रकाश देऊ की काय परिपूर्ण भगवान आहेत. प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आहे, ज्याला म्हटलेलं एक आदर्श जीवन शैली त्यांनी आपल्या जीवनामध्ये दाखवून दिलेली आहे. या आदर्श जीवनामध्ये प्रभू राम एक आदर्श राजा होते. प्रभू राम हे एक आदर्श पती होते. प्रभू राम हे एक आदर्श भाऊ होते आणि प्रभू राम आदर्श पुत्र होते. या चारच गोष्टींच्यावरती आज आपण थोडासा प्रकाश घालू, ज्यांना आपण परिपूर्ण भगवान ही संज्ञा दिलेली आहे. का बरं ही संज्ञा दिली? कारण या चार गोष्टीमध्ये ते अतिशय परिपूर्ण आहेत. एक आदर्श राजा म्हणून प्रभू रामचंद्रांची भूमिका फार सुंदररित्या रामायणामध्ये वर्णन केलेली आहे. थोडासा बालकांडातला हा भाग आहे. प्रभू राम हे अजूनही रणांगणावर कधी गेलेले नाही आहेत. कोवळं शरीर आहे, नुकतंच 15-16 वर्षामध्ये पदार्पण केलेलं ते शरीर आहे. अजूनही रणांगणाची माहिती नाही आहे. आणि यामध्येच विश्वामित्र मुनी अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. विश्वामित्र मुनी जसे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत, दशरथ महाराजांनी विश्वामित्र मुनींचं अतिशय सुंदर स्वागत केलं, अतिशय सुंदर आदरातिथ्य केलं. त्यांना खाण्यासाठी, पिण्यासाठी, राहण्यासाठी सगळ्या सुविधा केल्या, दान धर्म सगळं काही केलेलं आहे. आणि दोन्ही हात जोडून नंतर विनंती केली की हे विश्वामित्र मुनी, मी तुमची काय सेवा करू शकतो, आपली काय आज्ञा आहे. विश्वामित्र मुनी म्हणतात, माझी एकच आज्ञा आहे की तू दिलेल्या सगळ्या या आतिथ्याने मी अतिशय प्रसन्न झालेलो आहे, पण माझी एकच इच्छा आहे, मला इथून परत जाताना तुझा ज्येष्ठ पुत्र माझ्यासोबत हवा आहे. वाल्मिकी मुनी या एकाच प्रसंगाचं वर्णन करताना म्हणतायत, दशरथ महाराजांना प्रभू रामांचं जीवन किंवा प्रभू राम हे जीव की प्राण होते. विश्वामित्रांनी जेव्हा प्रभू रामांची मागणी केलेली आहे तेव्हा मात्र दशरथांच्या हृदयावरती मोठा घाला झाला. त्यांचं हृदय धडधडू लागलं. त्यांनी विचार केला की प्रभू रामांशिवाय मी जीवन जगू शकत नाही. आणि त्या बदल्यामध्ये ते विश्वामित्र मुनींना म्हणतायत, हवं तर मी तुमच्या समवेत हजारो सैनिक घेऊन वनामध्ये येईन. जे राक्षस तुम्हाला त्रास देतात त्या राक्षसांचा विनाश मी करेन, पण माझ्या रामाला घेऊन जाऊ नका. पण विश्वामित्रांचा क्रोध वाढत चालल्यामुळे दशरथ महाराज वशिष्ठांशी आणि अनेक मंत्र्यांशी सल्लामसलत करतात. म्हणाले हा प्रसंग कसा सोडवावा. वशिष्ठ मुनी होतेच अयोध्येमध्ये. ते म्हणाले की दशरथ महाराज, मला असं वाटतं विश्वामित्रांची जर मागणी असेल तर प्रभू रामांना तुम्ही पाठवून द्यावं. म्हणे प्रभू राम सगळ्या गोष्टीसाठी सक्षम आहेत, त्यांना कोणत्याही गोष्टीमुळे त्रास होणार नाही. तेव्हा विश्वामित्र मुनी
प्रभू रामाला आपल्या समवेत घेऊन जात असतात. त्यांचा उद्देश एकच असतो. ज्या ठिकाणी विश्वामित्रांचा आश्रम असतो त्या आश्रमामध्ये जेव्हा यज्ञयाग सुरू असतात त्या यज्ञयागामध्ये मुद्दामून राक्षस यायचे. रक्त, मांस या अशा अनेक घाणेरड्या गोष्टी मुद्दामून यज्ञस्थळामध्ये टाकायचे आणि त्यामुळे संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त व्हायचा. मग यज्ञाची पूर्णाहुती कधी होतच नव्हती. तर तेव्हा या सगळ्या गोष्टींना थांबवण्यासाठी विश्वामित्रांना प्रभू रामांची आवश्यकता होती. तर रामायणामध्ये वर्णन येतं, जेव्हा रामांना घेऊन विश्वामित्र मुनी चाललेले आहेत तर प्रसंग असा येतो की जेव्हा विश्वामित्र चालत 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 निघालेले आहेत, त्यांच्या आश्रमाजवळ आलेले आहेत आणि एक एक राक्षस हळूहळू बाहेर येत होता. तर प्रभू रामांच्या जीवनामध्ये देखील पहिली राक्षसीच आलेली आहे. जसं भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये वर्णन येतं, जशी पूतना त्यांच्या जीवनामध्ये पहिल्यांदा आली, जिला मारावं लागलं भगवान श्रीकृष्णांना, प्रभू रामचंद्रांना देखील तसंच होतं. प्रभू रामचंद्रांच्या समोर देखील ताटका नावाची एक राक्षसीन आली. तिचं वर्णन रामायणामध्ये करण्यात आलेलं आहे. अतिशय अक्राळ विक्राळ होती. जशी तिने येण्यासाठी सुरुवात केली वातावरण पूर्ण बदलून गेलेलं होतं. काळोख हळूहळू पडत होता. वेगवेगळ्या गाढवांचा आवाज, ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. आकाशातून रक्त, मांस पडत होतं आणि प्रभू रामांना यांची काहीच कल्पना नव्हती. विश्वामित्र म्हणाले, अरे रामा, ही ती ताटिका आहे म्हणे, हिचा तू वध लगेच करणं आवश्यक आहे. आणि तेव्हा प्रभू राम यांच्याकडे अजूनही काही अस्त्रशस्त्र विद्या नव्हत्या. केवळ एक धनुष्यबाणच होता फक्त. केवळ आपल्या त्या धनुष्याने प्रभू रामचंद्रांनी ताटिकेचा वध केला. पुढे पुन्हा जेव्हा आश्रमामध्ये ते गेले, यज्ञयागाला सुरुवात झालेली होती. आता पूर्णाहुतीची वेळ आलेली होती. एकदा का पूर्णाहुती झाली म्हणजे यज्ञ पूर्ण झाला. अचानक आकाशामध्ये काळे ढग आले, सुसाट्याचा वारा सुटला, आकाशामध्ये अक्राळ विक्राळ आवाज ऐकू येऊ लागले. आणि मग विश्वामित्राने सांगितलं की अरे रामा, या ठिकाणी आता मारीच आणि सुभाऊ या राक्षसांचं आगमन होतंय, तू तयार हो. तत्पूर्वी काय झालेलं होतं की ही घटना घडण्याच्या आधी जेव्हा ताटिकेला मारलेलं होतं प्रभू रामांनी, इंद्रदेव, सगळे स्वर्गातील देवी देवता एकत्र येऊन प्रभू रामचंद्रांना अस्त्रशस्त्र विद्या कशी शिकवता येईल याची चर्चा सुरू होती. तेही वाल्मिकी मुनी वर्णन करतायत. आणि या सगळ्या देवी देवतांनी, इंद्राणी विश्वामित्रांना सांगितलं होतं की तुम्ही प्रभू रामचंद्रांना त्या सगळ्या विद्या द्या की ज्या विद्येच्या द्वारे त्यांना सर्व शस्त्र, अस्त्र सगळं काही मिळू शकेल. पण आता प्रभू रामचंद्र एकटेच आहेत की या सगळ्या राक्षसांची ते युद्ध करणार आहेत. मग त्या ठिकाणी तो मारीचाला, सुभाऊ आलेला आहे. मारीचाला एका बाणामध्ये असं वर्णन केलेलं आहे या रामायणामध्ये, एकच बाण मारला मारीच हा अनेक हजारो किलोमीटर अंतरावरती जाऊन समुद्रामध्ये पडला. आणि सुभाऊला प्रभू रामचंद्रांनी 3 बाणामध्ये मारून टाकलेलं होतं. आणि जेव्हा ताटिकेचा वध झालेला आहे, मारीचा देखील त्याला दूरवर पळवून लावलेलं आहे, सुभाऊ देखील गतप्राण झालेला आहे, तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार झाला. आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि विश्वामित्र मुनी म्हणाले, राम, लक्ष्मण माझ्यासमोर चला. आणि दोघांनाही आचमन केल्यानंतर विश्वामित्रांनी ती विद्या त्यांना दिली की ज्या विद्येच्या माध्यमातून प्रभू राम अनेक अस्त्रशस्त्रांचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि आता एक राजा म्हणून ते स्वतः त्या अस्त्रशस्त्रांच्या माध्यमातून साधूंचं रक्षण करण्यासाठी वनामध्ये गमन करत होते. हे वर्णन रामायणामध्ये येतं. म्हणजे एक आदर्श राजा या माध्यमातून प्रभू रामचंद्रांनी सर्वप्रथम धर्माची स्थापना करण्यासाठी साधूंचं रक्षण केलेलं आहे, जे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण देखील वर्णन करतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर प्रभू रामचंद्र देखील विश्वामित्रांच्या जेव्हा समवेत गेले तेव्हा त्यांनी अशा पद्धतीने साधूंचं रक्षण केलेलं आहे राक्षसांच्या पासून. एक आदर्श राजा हे एक दाखवून देत आहेत. आणखीन एक सुंदर प्रसंग रामायणामध्ये येतो की ज्यामध्ये आपण पाहू शकतो की प्रभू राम हे कसे आदर्श राजा होते. हा प्रसंग तो आहे की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येतून निघालेले आहेत
दशरथ महाराजांच्या विनंतीमुळे वनवासामध्ये आणि चित्रकूट या ठिकाणी जाऊन त्यांनी आपला निवास केलेला आहे. अर्थात चित्रकूट अयोध्येपासून खूप लांब आहे आणि प्रभू रामाने जो चालत 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 प्रवास केलेला होता, चित्रकूटामध्ये एक छोटी पर्णकुटी बांधून तिथे राहत होते. आणि इकडे अयोध्येमध्ये भरताला हे काहीही माहिती नव्हतं की काय घडलेलं आहे. आणि जेव्हा भरत अयोध्येमध्ये परत आले, कैकेयी म्हणते की अरे भरता, उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे, तू राजा होणार आहेस. आणि असे सगळे शब्द ऐकल्यानंतर भरताला फार वाईट वाटलं. भरत म्हणतो की हे कसं शक्य आहे, प्रभू रामाविना मी राज्य करू शकत नाही. आणि मग भरताला संपूर्ण कथा समजून येते की काय घडलेलं आहे अयोध्येमध्ये. ती मंथरा कोण होती, मंथरेने कैकेयीचे कसे कान भरले, ही सगळी कथा भरताला समजते. आणि भरत महाराज इतके नाराज होतात, ते म्हणतात की मी राज्याभिषेकच करून घेणार नाही. आणि मग आपल्या सगळ्या मंत्र्यांना ते सांगतात की तुम्ही ही योजना आखा की आपल्याला प्रभू रामचंद्रांना भेटायला जायचं आहे. आणि केवळ भरत महाराजांच्या आज्ञेवरून अयोध्येतील सगळे मंत्री प्रभू रामचंद्रांना शोधण्याचा प्रयत्न करत करत आता त्या मार्गाला लागलेले आहेत, चित्रकूटाच्या दिशेने लागलेले आहेत. ज्या मार्गाने प्रभू रामचंद्र गेलेले होते त्याच मार्गाने सगळी जनता, ज्यामध्ये भरत महाराज आहेत, शत्रुघ्न आहेत, वशिष्ठ मुनी आहेत, तीनही राणी आहेत, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. कारण दशरथ महाराजांचं तरी निधन झालेलं होतं आधीच प्रभू रामचंद्रांच्या विरहामध्ये. आणि हे सगळे शोधत शोधत प्रभू रामचंद्रांना चाललेले आहेत. चित्रकूटाच्या आधी भारद्वाज मुनींचा आश्रम आला, तिथे सगळेजण राहिले. भारद्वाज मुनींनी सर्वांचं अतिशय सुंदर स्वागत केलेलं आहे. आणि भारद्वाज मुनींनीच भरताला आणि वशिष्ठ मुनींना सांगितलं, इथून समोर एक चित्रकूट नावाचं मोठं वन आहे, ज्या वनामध्ये प्रभू रामचंद्र राहत आहेत. भरताला फार आनंद झाला. ही सेना पुन्हा भारद्वाज मुनींच्या आश्रमापासून पुढे पुढे चालत चालत गेली. आणि दूरवर त्यांचं लक्ष गेलं की एका ठिकाणाहून असा धुरीचा लोट येतोय आकाशामध्ये, धूर असं जमा झालेलं आहे. वशिष्ठ मुनी आणि भरत दोघांच्या मध्ये चर्चा झाली, कदाचित याच ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य असावं. आणि मग आता भरत महाराज वशिष्ठांना घेऊन त्या पर्णकुटीच्या जवळ चाललेले आहेत. आता पहा काय तो वियोग असेल आपल्या मोठ्या भावाला भेटण्याचा. आणि जसे ते जवळ गेलेले त्यांनी पाहिलं की एक सुंदर पर्णकुटी आहे, लक्ष्मण बाहेर रक्षणा करत बसलेले आहेत आणि आतमध्ये सीता माता आहे, प्रभू रामचंद्र आहेत. भरत आलेले आहेत. भरतांनी बघितलं, लक्ष्मणाला नमस्कार केला, प्रभू राम आतमध्ये बसतो. त्यांनी देखील पाहिलं की अरे भरत आलेलं आहे. आश्चर्य वाटलं त्यांना. प्रभू राम देखील उठून बाहेर आले आणि भरत महाराज प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी इतके उत्सुक होते, त्यांच्या चरणावर पडण्यासाठी इतके उत्सुक होते, जसे ते चालत चालत जात होते, चालता चालता जमिनीवरती कोसळले. प्रभू रामचंद्र जवळ येऊन त्याच्या दोन्ही बाहूंना पकडतात आणि उचलून आलिंगन देतात. म्हणे अरे भरता, म्हणे इतके कष्ट का घेतले इथंपर्यंत येण्यासाठी? म्हणे तू अयोध्येचा राजा होतास, तू राज्य करायचा होतास, म्हणे मला भेटायला येण्यासाठी कष्ट तू का घेतलेस? वाल्मिकी मुनी या प्रसंगाचं खूप सुंदर वर्णन करतायत. बंधू प्रेम कसं असावं हे ह्या उदाहरणावरून दिसून येतं. नाहीतर आजकाल कलियुगातलं बंधुप्रेम आपल्या सर्वांनाच माहिती आहे. प्रॉपर्टीचे म्हणून काय काय होतात, म्हणजे सख्खे भाऊ पक्के वैरी होतात का? मालमत्तेसाठी. आदर्श उदाहरण या ठिकाणी आहे. मुख्य भाग याच्या नंतरचा आहे, जो आपण एक आदर्श राजा या विषयी चर्चा करत आहोत, परिपूर्ण भगवंत. जेव्हा भरत महाराज आणि प्रभू राम हे दोघंही चर्चेला बसलेले आहेत, भरत महाराज विनंती करतायत, पूर्णपणे विनंती की प्रभू राम तुम्हाला पुन्हा माझ्या समेत अयोध्येला यायचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याला कन्व्हिन्स करायचं असेल तर किती पॉवर लागते आपल्याला, किती शक्ती लागते. भरत महाराज प्रभू रामचंद्रांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतायत की तुम्हाला माझ्या समेत परत अयोध्येमध्ये यायचं आहे. आणि प्रभू रामचंद्र काही केल्या तयार होत नाहीत. या दोघांच्या संवादामध्ये प्रभू रामचंद्रांचा आदर्श राजा हा एक गुण दिसून येतो. तो कसा? तर या चर्चेमध्ये प्रभू रामचंद्र भरत महाराजांना म्हणतायत की अरे भरत, तू तुझ्या राज्यामध्ये ब्राह्मण, देवता आणि ज्येष्ठ या सर्वांना सन्मान देतोस ना? पहा काय प्रश्न विचारलेला आहे की तू तुझ्या राज्यामध्ये
प्रभू रामचंद्र माझं राज्य नाही म्हणत, काय म्हणतायत, तुझ्या राज्यामध्ये तू ब्राह्मणांना, देवतांना आणि ज्येष्ठांना सन्मान देतोस का? त्यामध्ये काही उणीउतर ठेवत नाहीस ना? पुढे म्हणाले, तू स्त्रियांना सन्मान आणि संरक्षण देतोयस ना? फक्त ह्या एकेका मुद्द्याची आपण चर्चा करू, आपल्याला समजून येईल आदर्श राजा काय आहे. पुढे म्हणाले, तू स्त्रियांना सन्मान आणि संरक्षण देतोयस. तिसरा मुद्दा सांगतायत, जे काही वादविवाद होत आहेत राज्यामध्ये ते निपक्षपणे तू हाताळतोस का? कुठे पक्षपात तर करत नाहीस ना? म्हणजे एक एक आदर्श राजाची लक्षणं प्रभू रामचंद्र आपल्या जीवनामध्ये दाखवत आहेत. पुढे म्हणाले, अरे भरता, 14 प्रकारचे दुर्बल लोक असतात. पहा काय म्हणतात त्या ठिकाणी, की यांच्या समवेत कधीही आपण मैत्री करू नये. आता हे दुर्बल लोक कोण आहेत? नास्तिकवाद, दंभ, क्रोध, दिरंगाई, आळस, इंद्रियांची गुलामगिरी, चांगल्या सल्ल्याप्रती असूया, जागरूकतेचा अभाव, वाईट सल्ल्यांच्याकडे कल, अव्यवहारिक नियोजन, गुप्तता पाळण्यास असमर्थ, मूर्ख मित्रांची संगती, त्यानंतर धार्मिक विधिविधानांच्याकडे दुर्लक्ष आणि शत्रूंना तोंड देण्यास अपयश. असे जे लोक आहेत, असे जे राजा आहेत, यांच्याशी तू कधीही मैत्री करू नकोस. म्हणजे 14 प्रकारच्या दुर्बलांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे प्रभू रामचंद्रांनी. पुढे म्हणतायत, 3 प्रकारच्या सामर्थ्यांचं तुला मी वर्णन करून सांगतो. या 3 प्रकारच्या सामर्थ्याकडे तू लक्षपूर्वक नेहमी लक्ष ठेवत जा. म्हणजे पहिलं सामर्थ्य काय? शारीरिक बल. दुसरं सामर्थ्य काय? अधिकारपणाची शक्ती. आणि तिसरं सामर्थ्य आहे आपली स्वतःची बुद्धिमत्ता. तेव्हा तू राज्य करशील या 3 बलांचा नेहमी तू विचार करत जा. आणि पुढे म्हणतायत, तू नेहमी 8 प्रकारच्या या लोकांना भेटणं टाळायचं आहे. कोणते लोक आहेत पहा 8 प्रकारचे. पहिला आहे कपटी, दुसरा आहे बेपर्वा, तिसरा आहे हिंसक, चौथे आहेत मत्सरी, 5वं आहे उगीच बडबड करणारी लोक. त्याच्या पुढचं प्रभू राम म्हणतायत, नेहमी फटकळपणे बोलणाऱ्या लोकांची देखील तू संगती करू नकोस. म्हणजे काय प्रभू रामचंद्रांना ज्ञान होतं पहा. त्यानंतर दुसऱ्यांची संपत्ती हडप करणारे आणि अन्याय असे जे सगळे मित्र आहेत, या मित्रांची संगती तू कधीही करू नकोस. म्हणजे हे रामायणामध्ये त्रेतायुगामध्ये सगळं लिहिलं की प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कोणा आता पहा की फटकळ बोलणारे, त्यानंतर उगीच बडबड करणारे हे आपल्या आजूबाजूला देखील असतात. मग आता प्रभू रामचंद्र भरताला सल्ला देत आहेत की तुला एक आदर्श राजा व्हायचं असेल तर ह्या नियमांचं तुला पालन करावं लागेल. आणि मग पुढे म्हणतायत की अशा राज्यांशी तू कधीही युती करू नकोस. आता युती हा शब्द याच्यामध्ये, आता सध्याचा युती शब्द फार प्रसिद्ध झालेला आहे सगळीकडे. पहा प्रभू रामचंद्र काय म्हणतायत, कोणाशी युती करायची नाही. जे राजे बालसम्राट आहेत. बालसम्राट म्हणजे काय समजून घ्या. बालसम्राट केवळ लहान मुलांच्या मध्येच बडबड करतात असे राजे, यांच्याशी कधी युती करायची नाही. दुसरे राजे कोण आहेत? जे वार्धक्यामुळे कमजोर झालेले आहेत, अशा राजांशी देखील कधी युती करायची नाही. जे सशक्त आहेत अजिबात नाही. जे आजारी आहेत, जे भित्रे आहेत, जे लोभी आहेत, जे विषयासक्त आहेत, ज्यांना विषयांचं गांभीर्य नाही आहे, जे पराभूत झालेले आहेत आणि ज्यांना हकलून लावलेलं आहे, अशा कोणत्याही राजाशी तू युती करू नकोस जर तुला एक आदर्श राजा बनायचा असेल तर. आणि पुढे म्हणतायत, सर्वात शेवटचा उपदेश ते भरताना देत आहेत की अरे भरता, जर एक वैद्य आजार बळावण्यामध्ये निपुण असेल, पहा काय शब्द प्रयोग आहे, जर एखादा वैद्य आजार बळावण्यामध्ये जर निपुण असेल, एक सेवक स्वामीची बदनामी करण्यामध्ये निपुण असेल आणि एक योद्धा केवळ स्वतःच सत्ताधीश बनू इच्छित असेल, तर ह्या 3ही गोष्टीमुळे त्याचा सर्वनाश निश्चित आहे. तर त्यामुळे तुला जर एक योग्य आदर्श राजा बनायचं असेल तर या माझ्या विचारांचं पालन कर. आणि हा प्रसंग कुठे चाललाय? त्या चित्रकूटाच्या वनामध्ये, जिथे भरत महाराज प्रभू रामचंद्रांना पुन्हा अयोध्येमध्ये घेऊन
येण्यासाठी विनंती करतायत. तर असे आपले प्रभू राम आहेत की जे एक आदर्श राजा कसा असावा त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. आणि आपण त्यांच्या जीवनात अशा अनेक सुंदर लीला आहेत की ज्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी आदर्श असं उदाहरण दाखवलेलं आहे. म्हणून एक आदर्श राजा कसा असावा हे प्रभू रामचंद्रांनी इथे दाखवलेलं आहे. दुसरं वर्णन असं आहे की आदर्श पुत्र प्रभू रामचंद्र हे कसे आहेत. अर्थात आदर्श पुत्र ह्याची आपण अनेक वेळा चर्चा केलेली आहे. कशा पद्धतीने दशरथ महाराजांची त्यांनी आज्ञापालन केलेली आहे. आज सकाळी देखील याच विषयावर आम्ही चर्चा करत होतो. अनेक मंत्री अयोध्येमधले स्वतः लक्ष्मण प्रभू रामचंद्रांना म्हणतायत की हे प्रभू राम, आपले पिता पत्नीच्या कामांधतेमुळे अंध झालेले आहेत आणि त्यांना विचार काहीच कळत नाही, काय योग्य आहे काय अयोग्य आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता दशरथ महाराजांना मी तुरुंगात टाकतो आणि तुम्हाला राजगादीवर बसवतो. हे विचार लक्ष्मणांचे होते. पण प्रभू राम म्हणतायत की अरे नाही, ही पित्याने दिलेली मला आज्ञा आहे, म्हणजे मला तिचं पालन करणं गरजेचं आहे. आणि जर मी ते पालन केलं नाही तर मग निश्चितपणे मी एक आदर्श पुत्र ठरणार नाही आहे. एक सुभाषित आहे ज्यामध्ये असं वर्णन करतात की पहा, परीक्षा कशी करायची असते. आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ना त्यांची परीक्षा कशी करावी. म्हणे व्यसने मित्र परीक्षा. दुसरं म्हटलेलं आहे शूर परीक्षा रणांगणे भवती. पुढे म्हणतात विनय भृत्त परीक्षा दान परीक्षाच दुर्भिक्षे. काय अर्थ आहे याचा. व्यसने मित्र परीक्षा. मित्राची परीक्षा कधी करायची माहिती आहे का. कठीण प्रसंगामध्ये. कठीण प्रसंग असं कोण कामाचं येतो की कठीण प्रसंगामध्ये मित्राची परीक्षा करावी. जो कठीण प्रसंगामध्ये धावून येतो तो खरा मित्र. शूर परीक्षा रणांगण येती. एका शूराची परीक्षा कुठे होते. रणांगणावर. नाही तर उगीच बालिश भाऊ बायकात वडबडला असं नाही चालत. जो खरा शूर असतो रणांगणामध्ये आपली शूरता दाखवतो. पुढे म्हटलेलं आहे विनय भृत्य परीक्षा. एखादा जो सेवक आहे या सेवकाची परीक्षा स्वामीची सेवा करताना असते. आणि पुढे म्हटलेलं आहे दान परीक्षाच दुर्भिक्षे. जो दानी व्यक्ती आहे ना त्याची परीक्षा कधी असते माहिती आहे का. दुष्काळ पडल्यानंतर तो किती मदत करतो. तसं प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे की प्रभू राम हे प्रत्येक गोष्टीमध्येच परिपूर्ण होते. एक पुत्र म्हणून ते कसे परिपूर्ण होते त्याचं वर्णन वाल्मिकी मुनी करतायत. हा प्रसंग फार सुंदररित्या वाल्मिकी मुनींनी त्यांच्या रामायणामध्ये प्रस्तुत केलेला आहे. दशरथ महाराजांची आज्ञा पालन केली, वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर पुढे रामायण घडलेलं आहे अख्खं. म्हणजे 14 वर्षाचा तो वनवास, त्यामध्ये मग 10 वर्ष दंडकारण्यामध्ये काढली. त्यानंतर पुन्हा आणखीन 1-2 वर्ष अशी गेल्यानंतर सीतामातेचं हरण झालं आणि सीतेला शोधून आणता आणता बरेच कष्ट प्रभू रामांना करावे लागलेले आहेत. आता आपण त्या प्रसंगाला जाऊया की आता प्रभू रामचंद्रांनी सीतेला प्राप्त केलेलं आहे. रावणाचा वध झालेला आहे, कुंभकर्णाचा वध झालेला आहे आणि सारी प्रजा, सख्खा राम दरबार आता पुन्हा अयोध्येकडे यायला लागलेलं आहे. आकाशमार्गाने प्रभू रामचंद्र सगळ्यांना घेऊन येत आहेत. रामायणामध्ये वर्णन आहे की ज्या हनुमंतांनी 100 योजनं उडी मारून तो लंकेवरती गेलेला होता आणि या सगळ्यांना घेऊन प्रभू रामचंद्र विमानातून येत आहेत. विचार करा त्या सगळ्या वानरांना काय आनंद झाला असेल विमानामध्ये बसण्याचा. कोण कोण कुठे कुठे बसलं असेल. जसं आपण एखादी जर नवीन गाडी घेतली तर कुटुंबातील लहान मुलांना कुठे बसू, या खिडकीजवळ बसू की त्या खिडकीजवळ बसू की मागे, सगळ्यांना आनंद असतो एक. तसं या सगळ्या वानरांना इतका आनंद झाला होता. कोण कोण कुठे कुठे काय काय बसत होता याचा आनंदच तो वेगळा होता. आणि सगळा राम दरबार असा आकाशमार्गाने पुन्हा अयोध्येकडे यायला लागलेला आहे. आणि मग आता प्रभू रामचंद्र नंदीग्राममध्ये निरोप पाठवतात. भरत महाराज देखील त्यांचं स्वागत करून त्यांना आता अयोध्येकडे घेऊन येत आहेत. पहा काय प्रसंग आहे. आता अयोध्येमध्ये आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी जर पहिली गोष्ट कोणती केली असेल तर तिने
प्रभू रामचंद्रांनी कैकेयीच्या चरणाला स्पर्श केला. ज्या कैकेयीमुळे रामायण घडलेलं होतं त्या कैकेयीच्या चरणाला प्रभू रामचंद्रांनी स्पर्श केला. कैकेयीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता कैकेयी काही बोलायला सुरुवात करणार इतक्यात प्रभू रामचंद्रांनी आपला हात मातेच्या मुखावर ठेवला. म्हणाले की माते, काही बोलू नकोस, काही बोलू नको. कारण प्रभू रामचंद्रांना माहिती होतं की आता ती शोक करणार, अश्रू ढाळणार आणि स्वतःच्या चुका सांगणार. आणि प्रभू राम म्हणतात, माते काहीही बोलू नकोस. म्हणे तुझ्यामुळेच तात स्नेह दशरथांचं माझ्यावरती काय प्रेम होते मला कळून आलेलं आहे. दशरथ महाराजांनी माझ्या विरहामध्ये शरीर सोडलेलं आहे. पुढे म्हणतायत, तुझ्यामुळेच भरत महिमा, की भरत महिमा काय आहे तुझ्यामुळे समजून आलेली आहे. पौरुषी वायुसेना, की तुझ्यामुळेच या वानरांची काय शक्ती आहे, काय महिमा आहे ती समाजाला समजलेली आहे. म्हणे तुझ्यामुळेच हनुमंताची शक्ती संपूर्ण समाजाला समजून आलेली आहे. आणि पुढे म्हणतायत, सख्यत्वमच सुग्रीवः, माते तुझ्यामुळेच सुग्रीवाची मैत्री काय आहे समाजाला समजून आलेलं आहे. आणि पुढे म्हणतायत, क्वापि सौमित्र भक्ती, म्हणे तुझ्यामुळेच लक्ष्मणाचं माझ्यावरती काय प्रेम आहे, काय बंधू प्रेम आहे हे समाजाला समजून आलेलं आहे. पुढे म्हणतायत, सीता सत्यम, केवळ तुझ्यामुळे सीता कशी पतिव्रता आहे हे समाजाला दिसून आलेलं आहे. पुढे म्हणतायत की माते तुझ्यामुळेच निज कुल बलम, मला देखील माझं बल काय आहे ते समजून आलं. म्हणजे मी एवढा वर्ष वनवासामध्ये राहिलो, एवढ्या राक्षसांचा मी वध केला, तुझ्यामुळे माझं बल काय आहे हे समजून आलं. आणि तुझ्यामुळेच वैरीनामच वैरी भावः, तुझ्यामुळेच वैरी लोकांची जी शक्ती होती, त्यांचा जो भाव होता तो मला समजून आलेला आहे. त्यामुळे तू काहीही बोलू नकोस. आदर्श पुत्र नाही का? म्हणजे कैकेयी माताच होती, पण केवळ मंथरेच्या संघामध्ये येऊन हे सगळं घडलेलं असताना देखील प्रभू रामचंद्र आदर्श पुत्राची भूमिका राबवत आहेत आणि त्या मातेची स्तुतीच करतायत. असे हे आपले आज्ञाकारी पुत्र प्रभू राम आहेत. आणि म्हणून आपण त्यांना ही उपाधी देऊ इच्छितो की परिपूर्ण भगवंत आहेत. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रभू राम हे एक आदर्श भाऊ कसे आहेत. अर्थात आदर्श ह्या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे, चर्चा फार विस्ताराने होऊ शकते, वेळ आपल्याला इतका नाही आहे. पण आदर्श भाऊ पहा कसे आहेत. रामायणामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. लक्ष्मणाला प्रभू राम म्हणतात की अरे लक्ष्मणा, तू माझ्यासमोर कशाला येतोस उगीच, म्हणे हे सगळं कष्ट मी सहन करेन, म्हणे तू इथेच थांब अयोध्येमध्ये. दशरथ महाराजांची काळजी घे, आपल्या कौशल्याची काळजी घे, सुमित्रेची काळजी घे, कैकेयीची काळजी घे. पण लक्ष्मण येण्यासाठी तयार झाले तेव्हा प्रभू रामचंद्रांना नाकारू शकले नाही आहेत. लक्ष्मणाला देखील आपल्या सोबत घेऊन चालत राहिले. आणि जेव्हा सीतेचं हरण झालेलं होतं तेव्हा कधी कधी प्रभू राम लक्ष्मणाच्या खांद्यावरती पडून रडायचे, म्हणायचे की अरे तुझा एकच मला आश्रय आहे. पहा काय बंधुप्रेम प्रभू रामांनी लक्ष्मणाला दिलेलं आहे. आणि भरताचं तरी काही चर्चा करायची आवश्यकताच नाही आहे. एक बंधुप्रेम कसं आहे ते या ठिकाणी दिसून येतं. प्रभू रामचंद्र संपूर्ण विजयोत्सव करून आल्यानंतर हनुमंताला एका साध्या साधूच्या वेशामध्ये नंदीग्राममध्ये भरताकडे पाठवतात आणि हनुमंताला सांगतात की जाऊन बघू नये की भरताच्या मनामध्ये अजून ती इच्छा आहे का अयोध्येवर राज्य करायची. जर त्याला इच्छा असेल ना, मी पुन्हा वनवासात जाईन, म्हणे भरताला राज्य करू दे. हे आहे बंधुप्रेम प्रभू रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये दाखवलेलं. कोण दाखवतं आजकाल असं? आणि म्हणून प्रभू रामचंद्रांचं जीवन हे आदर्श आहे. एक पुत्र म्हणून असेल, एक राजा म्हणून असेल आणि एक बंधू म्हणून असेल. आणि पुढे वर्णन केलेलं आहे की एक आदर्श पती म्हणून प्रभू रामचंद्रांचं जीवन किती आदर्श आहे. वाल्मिक मुनी वर्णन करतायत त्या प्रसंगापासून, म्हणजे प्रभू रामचंद्र हे आदर्श पती कसे आहेत. जनकपुरीमध्ये जेव्हा जनक नंदिनीशी विवाह होणार होता, जानकीशी विवाह होणार होता, त्या प्रसंगापासून म्हणजे प्रभू रामचंद्रांनी जानकीशी विवाह करण्यासाठी
तो धनुष्य तोडला, कारण ती जानकी त्यांचीच होती. तो धनुष्य त्यांनी तोडला, जानकीशी विवाह झाला आणि त्या दिवसापासून जानकीच्या समवेत ते राहू लागले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आदर्श पती म्हणून त्यांनी निभावलेली त्यांची जबाबदारी वनवासामध्ये होती. आणि वनवासामध्ये वेळोवेळी प्रभू रामचंद्र आपल्या पत्नीची काळजी घ्यायचे की तिला व्यवस्थित खायला मिळेल, झोपायसाठी व्यवस्थित जागा असेल, निवारा व्यवस्थित असेल, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायचे. आणि त्याच समवेत महत्त्वाचा भाग वाल्मिकी मुनी वर्णन करत आहेत. प्रभू रामचंद्र आपल्या सीतेच्या प्रत्येक मताला आदर द्यायचे, सीतेच्या प्रत्येक ओपिनियनला रिस्पेक्ट द्यायचे. हे प्रभू रामचंद्र होते. आणि जर सीतेने काही एखादा पर्याय सांगितला, काही निर्णय दिला, तर त्या निर्णयाचा देखील आदर करायचे. म्हणून सीतामातेकडं डिसिजन मेकिंग पॉवर देखील होतं आणि प्रभू रामचंद्रांनी त्याला रिस्पेक्ट देखील दिलेलं आहे, की दाखवून दिलं की एक आदर्श पती हा कसा असावा. आणि त्याचं वर्णन वाल्मिकी मुनी करतायत की सीतेला त्यांनी प्रत्येक ठिकाणी आदर दिलेला होता. एकदा असाच हा प्रसंग आहे, सुंदर प्रसंग, दंडकारण्यमधला. सुतीक्ष्ण मुनींना भेटल्यानंतर प्रभू रामचंद्र वनामध्ये असंच गमन करत होते आणि सीतामातेचं लक्ष होतं की प्रभू रामचंद्र राक्षसांना तर मारतायतच, पण कधी कधी अव्याहतपणे काही जंगलातील पशूंना देखील मारतायत. म्हणून सीता महाराणी प्रभू रामचंद्रांना म्हणते की एक आदर्श जो व्यक्ती असतो त्याची तीन लक्षणं मला माहिती आहेत, असं सीता महाराणी म्हणते. आणि ती 3 लक्षणं सांगताना ती म्हणते की आदर्श व्यक्ती कधीही असत्य भाषण करत नाही, परपत्नीशी कधीही संबंध ठेवत नाही आणि निरुपद्रवी जीवांना कधीही तो त्रास देत नाही. आणि सीता महाराणी म्हणते माझी खात्री आहे तुम्ही असत्य भाषण कधीच करणार नाही आणि परस्त्रीशी संबंध कधीच ठेवणार नाही, ह्याच्यावर माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण एक गोष्ट मला दिसून येते ती म्हणजे तुम्ही निरुपद्रवी जीवांना मारत आहात. हे तुम्ही का करताय? आणि मग सीतामाता एक शास्त्रातलं उदाहरण देऊन सांगते की फार पूर्वी असं घडलं होतं. एका ऋषीने भरपूर मोठी तपस्या केली. इंद्राला फार भीती वाटली की आपलं राज्य जाईल आणि त्या ऋषींची तपस्या, त्या ऋषींचं पतन करण्यासाठी इंद्रदेव एका क्षत्रियाच्या रूपामध्ये आले, हातामध्ये तलवार घेऊन. आणि त्या साधूंना सांगितलं की ही तुम्ही तलवार काही काळासाठी तुमच्याकडे जपून ठेवा, काही वेळानंतर मी येऊन घेऊन जाईन. आणि ते बिचारे साधू यज्ञ करताना तलवार बाजूला ठेवायचे, नामजप करताना तलवार बाजूला ठेवायचे, गंगेमध्ये स्नानाला गेले की ते तलवार सोबत घेऊन जायचे. आणि त्या संघाचा परिणाम असा झाला ती तलवार हळूहळू चालू लागली. सीता महाराणी कथा सांगते, प्रभू रामांनाही रामायणामध्ये आहे वर्णन आहे. आणि मग बघता बघता जे साधू वृत्तीचे होते हातामध्ये तलवार आल्यानंतर झाडांच्या वरती वार करून बघू लागले, वेलींच्यावर वार करून पाहू लागले, काही फळं तलवारीने तोडून बघू लागले. असं करता करता हळूहळू त्या तलवारीचा त्यांनी वापर प्राण्यांना मारण्यासाठी देखील केला. आणि अशा रीतीने ते साधू त्यांनी आपलं पद गमावलं. आणि मग इंद्राची भीती मनातून निघून गेली की माझं पद आता शाबूत राहणार आहे. तर सीता महाराणी म्हणते केवळ हा सगळा परिणाम संघामुळे झालेला आहे. मग तुम्ही उगीच निरुपद्रवी जीवांना का मारताय? अर्थात विचार करा, प्रभू रामचंद्र इतक्या दिव्य ज्ञानाचे भांडार आहेत, हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर शांतपणे आपल्या पत्नीची स्तुती करतात. ते म्हणतात की हे प्रिये, मी तुझा खूप आभारी आहे की खूप चांगलं ज्ञान तू मला दिलेलं आहेस आणि मी निश्चित काळजी घेईन की माझ्याकडून निरुपद्रवी जीवांना त्रास होणार नाही. आणि अशा रीतीने प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या जीवनामध्ये एक आदर्श पती कसा असावा हे देखील एक दाखवून दिलेलं आहे. तर म्हणून आपण पाहतो की प्रभू रामचंद्र हे आदर्श किंवा परिपूर्ण भगवंत कसे आहेत, ह्या 4 मुद्द्यातून जर आपण त्यांचा अभ्यास करू, एक आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू आणि आदर्श पती, तर अख्खं रामायणामध्ये आपल्याला दिसून येईल की परिपूर्ण भगवंत आहेतच. आणि जर भगवंत परिपूर्ण आहेत तर भक्त देखील परिपूर्ण हा आहेच. आणि कोण असा भक्त आहे रामायणामध्ये की ज्याच्या चर्चेशिवाय रामायणाची कथा पूर्ण होत नाहीये किंवा रामनवमीचा उत्सव पूर्ण होत नाही? सियावर रामचंद्र की जय, हनुमान जी की जय.
असं म्हणतात रामनवमीचा उत्सव हनुमंताच्या चर्चेशिवाय पूर्णच होत नाही. आणि म्हणून परिपूर्ण भक्त आणि परिपूर्ण भगवान या दोघांची चर्चा होणं गरजेचं आहे. भगवान तर परिपूर्ण आहेत, आता भक्त परिपूर्ण कसा आहे त्याचं वर्णन देखील वाल्मिकी मुनींनी रामायणामध्ये केलेलं आहे. पहिला 4 लक्षणं वर्णन करण्यात आलेली आहेत हनुमंताची. एक लक्षण असं आहे हनुमंतांचं की हनुमंत आपल्या कार्यामध्ये कर्तव्य दक्ष होते. ते एकदम ड्युटीफुल होते, कर्तव्य दक्ष होते. हनुमंतांनी जे काही केलेलं आहे एकदम असं फर्स्ट क्लास केलेलं आहे, त्यामध्ये काही कोणत्या गोष्टीची उणीव ठेवलेली नाही. कसे कर्तव्य दक्ष होते बरं, त्याचं वर्णन रामायणामध्ये वाल्मिकी मुनी करतायत की कशा पद्धतीने कर्तव्य दक्ष होते. युद्धाचं वर्णन करताना वाल्मिकी मुनी म्हणतायत, जर आपण हनुमंताचं जीवन बघितलं सुंदरकांडामध्ये फार छान वर्णन करण्यात आलेलं आहे. हनुमंतांनी जी जबाबदारी स्वीकारलेली आहे सीतेला शोधून आणण्यासाठी, आणि त्या जबाबदारीसाठी हनुमंत 100 योजन पार करून गेलेले आहेत त्या लंकेमध्ये. आणि 100 योजन पार करताना समुद्रावरून प्रवास करत असताना त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे. मैनाक पर्वत येतो, विश्रांती घ्या म्हणतो, पण हनुमंत म्हणतात मी विश्रांतीसाठी नाही आहे, मला प्रभू रामचंद्रांची सेवा करायची आहे, सीतेचा शोध लावायचा आहे. पुढे गेल्यानंतर सुरसा राक्षसी येते, ब्रह्मदेवांचं वरदान असतं तिला, त्या सुरसा राक्षसीला देखील मारून टाकतात. पुढे सिंहिका येते, त्या सिंहिकेला देखील हनुमंत मारतायत. आपली एक एक युद्ध कला त्या ठिकाणी त्यांची प्रदर्शित होत असते. आणि पुढे जेव्हा लंकेमध्ये प्रवेश करतात, लंकेच्या द्वारामध्येच गेल्यानंतर लंकिणी असते आणि ती पाहते की हे छोटंसं वानर इथे कसं काय आलेलं आहे. कारण लंकेमध्ये प्रवेश करताना हनुमंतांनी स्वतःचा आकार मांजरा इतका केलेला होता, रामायणामध्ये वर्णन आहे. असं छोटंसं रूप घेऊन ते गेलेले आहेत आतमध्ये. आणि लंकिनीने ते बघितलं, म्हणजे हे वानर इथं कुठून आलं. आणि त्या लंकिनीचं देखील काय धाडस व्हावं की एक चापट मारण्यासाठी हनुमंतांच्या मुखावर. आता हनुमंताच्या मुखावर चापट मारल्यानंतर हनुमंत शांत बसतील का. आत्ताच इतक्या सगळ्या राक्षसांना ते मारत आलेले होते. त्यांनी देखील आपला एक ठोसा लंकिनीच्या तोंडावरती दिला. आणि मग लंकिनीचे डोळे उघडले. लंकिनी म्हणते की मला ब्रह्मदेवानी सांगितलेलं होतं की जेव्हा तुला या ठिकाणी एक वानर येऊन ठोसा देईल, समज लंकेचा नाश लवकरच होणार आहे. हनुमानजी की. तर ही हनुमंताची शक्ती होती. आणि मग पुढे त्यांचा प्रवास केलेला आहे. हनुमंत लंकेमध्ये प्रवेश करतात आणि लंकेमध्ये प्रवेश करून सगळीकडे शोधत असतात, सीता कुठे, सीता कुठे, सीता कुठे. अनेक प्रयत्नानंतर अशोक वाटिकेमध्ये एका झाडाखाली सीता बसलेली त्यांना दिसते. आणि मग त्या सीतेला जाऊन भेटतात. प्रभू रामांनी दिलेला उपदेश म्हणजे जो काही निरोप दिलेला होता तो निरोप सांगतात. दोघांच्यामध्ये चर्चा होते. हा सगळा वृत्तांत रामायणामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये आपण नाही शिरणार, पण महत्त्वाचा जो भाग आहे की हनुमंत हे कर्तव्य दक्ष कसे होते त्या बाबतीमध्ये. आणि मग आता सीतेला भेटल्यानंतर परतीचा प्रवास सुरू करतात, रिटर्न जर्नी. आणि रिटर्न जर्नीमध्ये देखील हनुमंतांनी इतकं लंकेचा विध्वंस केलेला आहे. ते म्हणाले बघून घेऊ रावण कसा आहे, जरा तोंड बघून घेऊ त्याचं. आणि मग प्रभू हनुमंतांनी त्या लंकेमध्ये उड्या मारायला सुरुवात केलेली आहे. आता हनुमंताची उडी काही साधारण नव्हती. आज आपण शाळा कॉलेजमध्ये लॉंग जंप, हाय जंप खेळत असतो, पण हनुमंताच्या ह्याच्या काही अशा उड्या होत्या त्या भयानक होत्या. हनुमंतांनी एक पाऊल ठेवलं की एक छत खाली पडायचं आणि सगळे राक्षस घाबरून जायचे. आणि या लंकेमध्ये एकच बातमी पसरली की एक वानर कोणीतरी आतमध्ये आलेला आहे. आणि त्या वानराला शोधायचा सगळे प्रयत्न करू लागले. आणि मग रावणाने एक एक राक्षस त्या वानराला पकडण्यासाठी सगळ्यांनी पाठवलेलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा जंबूमाळी आलेला होता. या जंबूमालीचा देखील हनुमंतांनी वध केला. पहा, अजूनही रामायणाच्या युद्धाला सुरुवात झालेली नाही आहे, तरीही हनुमंत हे कर्तव्य दक्ष आहेत आपली भूमिका बजावण्यासाठी. जंबूमालीला मारून टाकलेलं आहे. त्यानंतर जंबूमालीची 7 मुलं होती, त्या मुलांना देखील मारून टाकलं. त्यानंतर 5 सेनापती आले रावणाचे, त्या 5ही सेनापतीला प्रभू हनुमंतांनी मारून टाकलं. या 5 सेनापतींना मारल्यानंतर रावण देखील घाबरून गेला. म्हणे असं कोणतं वानर आलेलं आहे या लंकेमध्ये. कारण रावण सभेमध्ये बसलेला होता. इकडे इंद्रजिता, इकडे अक्ष आहे, बाकी समोर राक्षसी सेना बसलेली आहे. रावणाने आपली एक नजर आपल्या एका मुलावर टाकली, त्याचं नाव होतं अक्ष.
त्या अक्षा अतिशय आता म्हणाला, माझ्या वडिलांनी माझ्यावर नजर टाकलेली आहे, मोठी जबाबदारी दिलेली आहे, म्हणे युद्ध पार पडणं माझी जबाबदारी आहे. अक्ष अतिशय हिरिहिरीने उठला, छाती ताठ धिप्पाड मानेने असं उठला. तो हातामध्ये गदा घेऊन तलवारी घेऊन उठला आणि जसा हनुमंताशी युद्ध करायला गेला, हनुमंतांनी क्षणार्धामध्ये त्या अक्षाला हातात पकडून गर 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 फिरवून आकाशामध्ये फेकून दिला आणि जसा खाली आला तो गतप्राणच झालेला होता. आणि आता रावण देखील घाबरून गेला, काय करायचं. तेव्हा रावणाने मग आपल्या उजव्या बाजूला लक्ष दिलं, इंद्रजित बसलेला होता. इंद्रजिताला ती जबाबदारी दिली आणि मग इंद्रजितांनी हनुमंताला पकडण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि केवळ ब्रह्मदेवांना आदर देण्यासाठी हनुमंत त्या ब्रह्मास्त्रामध्ये अडकले गेले. बाकी काही कारण नव्हतं. त्यालाही तोडून बाहेर आले असते हनुमंत. ही शक्ती होती हनुमंतांची. तर त्यामुळे हनुमंत परिपूर्ण भक्त कसे आहेत, कर्तव्य दक्ष होते, आपल्या प्रत्येक योग्य कार्य करत होते. दुसरं वर्णन करतायत की हनुमंत हे कसे होते बरं, परिपूर्ण कसे होते, ते नेहमी दुसऱ्यांची काळजी करत होते. त्यांचा स्वभाव असा होता, केअरिंग फॉर अदर्स, नेहमी दुसऱ्यांची काळजी घेणं. तसंही वर्णन वाल्मिकी मुनी करतायत. एकदा काय झालं, युद्धामध्ये इंद्रजितांनी शक्ती अस्त्राच्या द्वारे लक्ष्मणाला मूर्छित करून टाकलेलं होतं. तेव्हा हनुमंतच तो पर्वत आणण्यासाठी गेलेले होते, ज्या पर्वतावरती औषधी होती. तिथे गेल्यानंतर ती औषधी सापडत नव्हती आणि म्हणून अख्खा पर्वतच हनुमंतांनी उचलून आणला होता त्या लक्ष्मणांचा औषधोपचार करण्यासाठी. केअरिंग फॉर अदर्स पहा, म्हणजे हनुमंत काय काय करतायत. दुसरं एक सुंदर उदाहरण देतात वाल्मिकी मुनी. म्हणाले, एकदा इंद्रजितांनी नाग अस्त्राच्या द्वारे प्रभू राम आणि लक्ष्मण दोघांनाही बंदिस्त केलेलं होतं. ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहे, रामायणामध्ये सुंदर वर्णन केलेली आहे. सगळे घाबरले, अरे म्हणे प्रभू राम आणि लक्ष्मण यांनाच बंदिस्त केलेलं आहे. नारद मुनी तिथे प्रकट झाले. नारद मुनींनी सांगितलं हनुमंताला, हनुमंता जा आणि वैकुंठातून गरुडाला घेऊन ये. मग पुन्हा प्रभू राम लक्ष्मण यांची सेवा करण्यासाठी हनुमंतच गेले वैकुंठामध्ये गरुडाला बोलवून आणण्यासाठी. आणि जेव्हा गरुड त्या ठिकाणी येतात, गरुडांना बघून नागास्त्र किंवा नागपाश हे सगळे निघून जातात. प्रभू राम लक्ष्मण पुन्हा त्या बंदिवासातून बाहेर येतात. म्हणजे अशा रीतीने हनुमंतांनी प्रभू राम लक्ष्मण यांची चांगली काळजी देखील घेतलेली आहे, सेवा देखील केलेली आहे. म्हणून त्यांचा एक गुण सांगतात की केअरिंग फॉर अदर्स, ते नेहमी दुसऱ्यांची काळजी घ्यायचे. अजून एका सुंदर गुणांचं वर्णन केलेलं आहे की निस्वार्थ सेवा करायचे, सेल्फलेस सर्व्हिस करायचे. आपल्या गौडीय परंपरेमध्ये एक ग्रंथ आहे बृहद भागवतामृत, आणि या ग्रंथामध्ये हनुमंतांच्या या गुणांचं वर्णन केलेलं आहे की हनुमंत हे कसे निस्वार्थ सेवा करायचे. तर नारद मुनी त्यांचं वर्णन करतायत की हनुमंत हे भीतीपासून मुक्त होते, त्यांच्या मनामध्ये काहीही भीती नव्हती. तपस्वी होते, अतिशय बुद्धिमान होते, स्वतः एक कवी होते. हनुमंत कवी देखील होते, सुंदर कविता करायचे हनुमंत. आणि त्यानंतर विद्वान होते शास्त्रांच्या मध्ये. जेव्हा काही सल्ला मसलत लागायची, प्रभू राम कधी कधी हनुमंताकडून सल्ला घ्यायचे, सुग्रीव देखील हनुमंताच्याकडून सल्ला घ्यायचे. मग हनुमंत त्यांना चांगला सल्ला द्यायचे. आणि मेडिकल सर्व्हिससाठी एकदम एक्सपर्ट होते हनुमंत. आता आपण ही 2 उदाहरणं पाहिलेली आहे. काही झालं तरी लगेच तयार भक्तांना कुठूनही औषध उपचार करण्यासाठी. आणि एक सुंदर उदाहरण एक कशा रीतीने ते सेल्फलेस सर्व्हिस करायचे, निस्वार्थ सेवा करायचे. म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्र हे किष्किंधा क्षेत्रामध्ये वावरत होते, इकडे तिकडे सीतामाईच्या शोधामध्ये अनेक दिवस अनेक महिने व्यतीत केलेले होते, तेव्हा उन्हातानामध्ये हनुमंत हे प्रभू रामांच्या बरोबरच राहायचे आणि आपल्या शेपटीच्या साह्याने त्यांच्या मस्तकावरती छत्र तयार करायचे, जेणेकरून येणाऱ्या उन्हापासून त्यांचं संरक्षण होईल. तर इतक्या सगळ्या सेवा हनुमंतांनी प्रभू रामांसाठी केलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं की प्रभू रामांची सेवा हनुमंतांनी निस्वार्थपणे केलेली आहे. आणि म्हणून भक्त देखील कसा आहे, परिपूर्ण आहे, कारण तो निस्वार्थ सेवा करतो. आणि चौथा गुणाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की परिपूर्ण भक्त का आहे, अतिशय साधा आहे, हृदयाने साधा आहे, भोळा आहे तो.
म्हणून हे 4 गुण फार महत्त्वाचे आहेत भक्ताचे जे वर्णन केलेले आहेत, की अतिशय कर्तव्यदक्ष होते, दुसऱ्यांची काळजी घेणारे होते, निस्वार्थ सेवा करणारे होते, साधे होते, हृदयाने अतिशय साधे, हृदयामध्ये कपट नव्हतं, भोळेपणा होता. आणि आदर्श उदाहरण काय, आपल्या सर्वांना माहिती आहे, एकदा सीतामाता जेव्हा शृंगार खोलीमध्ये होती, आपला शृंगार करत असताना हनुमंतांनी बघितलं की सीतामातेनी आपल्या सिंधूर भरलेलं आहे, छोटंसं कुंकू लावलेलं होतं. आणि हनुमंतांनी विचारलं हे का लावलेलं आहे. सीतामाता म्हणते की हे लावल्यामुळे प्रभू राम अतिशय प्रसन्न होतात, खुश होतात. आणि मग हनुमंत म्हणतात की जर एवढंसं लावल्याने प्रभू राम अतिशय प्रसन्न होत असतील, तर मग दुसऱ्या दिवशी जेव्हा राम दरबार भरलेला होता, त्या राम दरबारामध्ये हनुमंताचं जे आगमन झालेलं ते निराळच होतं. कोणीही ओळखेना की हा कोण आलेला आहे, म्हणजे संपूर्ण सर्वांगाला सिंधूर माखलेला आहे. आणि हनुमंत चालत चालत येत आहे, दोन्ही हाताने राम 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 नामस्मरण मुखाने चाललेले आहे, टाळ्या वाजवणं चाललं सुरू आहे. आणि असं एकदम रूप घेऊन तिथं उभा राहिले आणि सगळेजण हसतात, काय झालंय हनुमंतालाच, म्हणे असा हा आज रंगपंचमी तरी नाही आहे, म्हणे असं का झालेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी शेवटी विचारले की अरे हनुमंत हा काय प्रकार आहे. मग हनुमंत वर्णन करतायत त्या अख्ख्या राम दरबारामध्ये, पहा किती साधेपणा आहे हृदयामध्ये. म्हणे आज काल मी बघितलं सीतामाता जेव्हा शृंगार करत होती, म्हणे एवढ्याशा सिंधूराने तुम्ही जर एवढे प्रसन्न होता, मी विचार केला माझ्या सर्वांगाला सिंधूर लावला तर. श्री हनुमानाची की जय. तर त्यामुळे हा भोळेपणा, हा साधेपणा त्या हनुमंतामध्ये आहे. म्हणजे जसे परिपूर्ण भगवान आहेत तसे परिपूर्ण भक्त देखील आहेत, ते हनुमान आहेत. आणि त्यामुळे आपण पाहतो की आदर्श जीवनशैली प्रभू रामचंद्रांची आहे, आदर्श जीवनशैली त्यांच्या भक्तांची देखील आहे, हनुमंतांची देखील आहे. आणि सर्वात शेवटी जर वर्णन करायचं म्हटलं, सर्वात शेवटचा प्रसंग आहे रामायणामध्ये. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झालेला आहे राजा म्हणून, आणि प्रभू रामचंद्रांनी सर्वांना काही ना काही भेटी देण्याचं ठरवलेलं आहे. प्रभू राम दरबारामध्ये बसलेले आहेत, त्यांच्या मस्तकावरती वशिष्ठ मुनींनी मुकुट ठेवलेलं आहे, बाजूला सीता महाराणी बसलेली आहे, सीता महाराणीच्या मस्तकावरती देखील मुकुट आहे. एका बाजूला लक्ष्मण बसलेले आहे, शत्रुघ्न बसलेले आहेत, भरत महाराज बसलेले आहेत, अख्खी प्रजा त्या दरबारामध्ये बसलेली आहे. आणि आता प्रभू रामचंद्र विचार करतायत की सर्वांनी काही ना काही सेवा माझ्यासाठी केलेली आहे, आणि म्हणून मला काहीतरी भेट सर्वांना द्यायची आहे, कारण सर्वांनी मला युद्धामध्ये फार मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि तेव्हा एकेकाला प्रभू रामचंद्र बोलावत आहेत. आता प्रसंग असा होता की पहिल्यांदा कुणाला बोलावणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण कधी कधी कसं असतं, ज्या व्यक्तीवरती भरपूर प्रेम आहे असं वाटतं ना, त्या व्यक्तीलाच पहिल्यांदा बोलवावं. पण कधी कधी सभेचा एक प्रोटोकॉल असतो की समजा सभा भरलेली आहे, त्या सभेमध्ये असं करून चालत नाही, त्यामध्ये वरिष्ठ जो कोण आहे त्याला आधी बोलवावं लागेल, त्याला काहीतरी भेट द्यावी लागेल. आणि मग प्रभू रामचंद्रांनी त्याचं पालन केलं. प्रभू रामचंद्रांनी सर्वात पहिल्यांदा बोलावलं असेल तर विभीषणाला बोलावलं. म्हणे विभीषणा, मी तुला काहीतरी परत भेट देतोय. तर काय परत देत होते, म्हणे तुला मी लंकेचा राजा करतोय. त्यानंतर सुग्रीवाला बोलावलं. म्हणे सुग्रीवा, तू एवढी मला मदत केलेली आहेस, तर तुला मी किष्किंधाचा राजा बनवून आधीच टाकलेलं आहे, माझ्याकडून ती तुला भेट आहे. आता अंगद, जो या सगळ्या वानर प्रमुखांचा सेनापती होता, अंगदाला काय द्यावं, तर प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या बाहूचे बाजूबंद काढले आपल्या हातानी, आणि आपल्या हातानीच अंगदाच्या बाहूंना ते बांधलेले आहेत. ही भेट त्या अंगदाला दिली. असं करता करता सर्वांना काही ना काही भेटी मिळत गेल्या. पण एका भक्ताला मात्र समोर बोलवण्यात आलं नाही. आणि तो भक्त बिचारा वाट पाहत होता की मला कधी बोलावतील, मला कधी बोलावतील. आणि बोलावलं नाही म्हणून मनात राग नाही आला, हा की मी एवढी सेवा केली, मला काही गिफ्ट दिलीच नाही कुणी, हा भाव मनामध्ये आला नाही आहे. त्यांनी विचार काय केला, कदाचित विसरले असतील किंवा माझी काहीतरी चूक झालेली असेल, माझीच लायकी नाही आहे तिथे जाऊन भेट घेण्याची, मी काही सेवाच केलेली नाही आहे, हा भाव हनुमंताच्या मनामध्ये आला. आणि माझं कुठेतरी चुकलेलं आहे, मीच कुठेतरी काहीतरी कमी पडलेलं आहे, नाही तर माझे प्रभू मला विसरणार नाही आहेत, माझे प्रभू फार दयाळू आहेत,
ही भावना हनुमंताच्या मनामध्ये होती. पहा काय आदर्श भक्त आहे, परिपूर्ण भक्त आहे, काही अपेक्षा ठेवली नाही. आणि मग नंतर त्यांनी विचार केला, हे तर माझे प्रभू आहेत, ह्यांनी जर मला विसरलं असेल किंवा माझ्याकडून काही चूक झालं असेल तर मी समोर जाऊन म्हणू शकतो, मला काहीतरी तुमच्याकडून पाहिजे. असं म्हणत हनुमंत आपल्या आसनावरून उठले. त्या राम दरबारामध्ये चालत 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 पुढे येऊ लागले. आणि जसं प्रभू रामांनी हनुमंताला चालत येताना बघितलं, प्रभू रामांनी आपली मान खाली घातली. काही कळेना सभेला देखील हे काय चाललेलं आहे, हनुमंताला देखील कळेना. म्हणे असं काय केलेलं आहे मी, म्हणे प्रभू रामांनी मान खाली घातलेली आहे मला बघून. आणि हे जेव्हा हनुमंतांनी बघितलं, हनुमंतांनी काय विचार केला होता ह्याचं सुंदर वर्णन अनेक आचार्य करतात. हनुमंतांनी विचार केला होता की ठीक आहे, काही नाही मिळालं ना तरी प्रभू रामचंद्रांच्या चरणाखालचं एक जरी फूल मला मिळालं तरी मी आनंदी आहे, या भावनेने हनुमंत येत होते. आणि मग शेवटी हनुमंतांनी विचार केला की काय झालं, असे प्रभू राम हताश का झालेले आहेत. जवळ येऊन पाहतात प्रभू राम वरती बघायला तयारच नाही आहेत. हनुमंतांनी विचार केला काही हरकत नाही, माझेच प्रभू आहेत, मी परत निघून जाईन, मला काही मिळालं नाही तरी चालेल. असं म्हणून प्रभू हनुमंतांनी पुन्हा यू टर्न घेतला आपल्या जागेवर जाऊन बसण्यासाठी. आणि इतक्यात सीतामातेचं लक्ष गेलं आणि सीतामाता म्हणते की प्रभू रामांच्याकडे बघून म्हणते, पहा तुमचा सेवक परत चाललाय, बोलवा त्याला. तरीही प्रभू रामचंद्र काही बोलायला तयार नाहीत. तेव्हा सीतामाता हाक मारते की अरे हनुमंता इकडे या. आणि जेव्हा सीतामातेने हाक मारली, हनुमंताला इतका आनंद झाला. म्हणे ठीक आहे, प्रभू माझे पिता समान आहेत, पिता जरी विसरून गेले तरी आई विसरलेली नाही आहे मला. आणि हनुमंत मग परत आनंदाने चालत 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 येतात. आणि सीतामाता स्वतःच्या गळ्यातला हार काढून म्हणते, हनुमंता ही तुझ्यासाठी भेट आहे. आणि मग हनुमंतांना अतिशय आनंद होतो. हनुमंत मग ती भेट, त्या माळेकडे पाहतात, त्या माळेमध्ये प्रत्येक मणीमध्ये राम लक्ष्मण राम सीता दिसत असतात. आणि मग हनुमंत ती माळ घेऊन बाहेर जाऊन बसतात राम दरबाराच्या बाहेर. आणि थोड्या वेळानंतर ते परत माळेकडे पाहत असतात आणि थोड्या वेळानंतर त्यांना राम सीता दिसतच नाहीत त्याच्यामध्ये. ही एक अशी कथा सांगितली जाते. आणि मग ते मणी फोडून पाहतात की कुठे आहेत राम आणि सीता याच्यामध्ये. एक एक मणी फोडतात. नंतर मणी फोडलेला समजतं सीतामातेला की मी इतकी सुंदर भेट दिली आणि दाताखाली ठेवून हनुमंताने ती फोडून काढलेली आहे. आणि मग हनुमंताला बोलावण्यात येतं. म्हणे असं का केलं. मग हनुमंत म्हणाले, मी अशी कोणतीही गोष्ट वापरत नाही की ज्यामध्ये राम आणि सीता नाही आहेत, त्या कोणत्याही गोष्टीचा मी स्वीकार करत नाही. आणि मग सभेमधले काही विद्वान म्हणाले की अरे तू अशी कोणतीच गोष्ट परिधान करत नाहीस का ज्यामध्ये सीता आणि राम नाही आहेत. हनुमंत म्हणाले नाही, ती गोष्ट मी परिधानच करत नाही ज्यामध्ये राम सीता नाही आहेत. मग काही विद्वान म्हणाले, मग तू जे शरीर परिधान केलेलं आहे याच्यामध्ये आहेत का राम सीता. हनुमानजी की जय. आणि हनुमंत म्हणाले हो, या शरीरामध्ये देखील आहेत. आणि मग आपण पाहतो तो ते चित्र आपल्या डोळ्यासमोर घ्या की लहानपणापासून आपण हनुमंत म्हटलं की एकच चित्र असतं, छाती फाडून राम लक्ष्मण सीतांचं दर्शन झालेलं. आणि मग तो भाव हनुमंताचा बघितला. आणि मग प्रभू रामचंद्रांनी मान वर केली. म्हणाले, अरे हनुमंता काय आहे माझ्याकडे तुला देण्यासाठी. म्हणे तू माझी एवढी सेवा केलेली आहेस, एवढी सेवा केलेली आहेस. म्हणे मी जर तुला एखादी भेट दिली तर तो तुझ्या सेवेचा अपमान होईल. आणि म्हणून माझ्याकडे अशी कोणतीही गोष्ट नाही आहे तुला देण्यासाठी. असं म्हणत प्रभू रामचंद्र आसनावरून उठले, पायऱ्या उतरून हळूच खाली आले. म्हणे तुला देण्यासाठी माझ्याकडे एकच गोष्ट आहे. परिरंभो ही मे लोभे दुर्लभ परमात्मनः. म्हणे माझ्याकडे एकच अशी दुर्लभ गोष्ट आहे तुला देण्यासाठी. असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी आपल्या दोन्ही बाहूमध्ये त्या हनुमंताला घेतला आणि कडकडून मिठी मारली. आणि हा प्रसंग राम दरबारातील सगळे लोक पाहतायत. हनुमंताच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू वाहू लागले. आणि हनुमंताला देखील ते सौभाग्य प्राप्त झालं की जे सौभाग्य, जसं म्हटलेलं आहे, दुर्लभ परमात्मना. कोणतं सौभाग्य. त्या परमात्म्याला, त्या भगवंताला मिठी मारायचं सौभाग्य हे कोणाला नाही आहे, ते हनुमंताला मिळालेलं आहे. आणि त्या हनुमंताने देखील प्रभू रामचंद्रांना आपल्या दोन्ही हातामध्ये मिठी अशी मारलेली आहे. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणतात की जी गोष्ट मी कोणालाही दिलेली नाही आहे तीच गोष्ट मी तुला दिली आहे हनुमंता. याच्यापेक्षा माझ्याकडे काहीही
नाही. आणि दोघांच्याही डोळ्यातून अशा घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या असं वर्णन केलेलं आहे. दोघांनीही आपल्या अश्रुधारेने एकमेकांना अभिषेक घातलेला आहे. सियावर रामचंद्र की जय, श्री हनुमानजी की जय. तर असं हे आदर्श रामायण आहे, ज्या रामायणामध्ये एक परिपूर्ण भक्त आणि एक परिपूर्ण भगवान या विषयांची चर्चा होते. श्रीरामनवमी महामहोत्सव की जय. श्रील प्रभुपाद की जय.